बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 58 रिव्ह्यू 58. तर काल मी लोकमत फिल्मीला रुचिताचा इंटरव्ह्यू बघितला. बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळाल्या, तिच्याकडनं खूप वेगवेगळे खुलासे झाले. त्याबद्दल मी जे रिव्ह्यू सांगितल्यानंतर शेवटी ती काय काय बोलली ते सगळं सांगणार आहे. पहिले आपण सुरुवातीला रिव्ह्यू करून घेऊ, ठीक आहे. काय काय खुलासे केले सगळं सांगते मी तुम्हाला. बऱ्याच गोष्टी मी पूर्ण नीट पाहिला इंटरव्ह्यू, आणि जसं तिने सांगितलं सांगणार आहे सगळं मी. बाहेर येऊन काय बऱ्याच बऱ्याच गोष्टी करतात. मागच्या वर्षी पण वैभवनी पण असेच धक्कादायक खुलासे जे बाहेर येऊन गेले होते, की त्या किती गोष्टी एडिट करता, किती गोष्टी दाखवता सगळं. चला, तिची कहाणी तर सांगणारच आहे मी रुचिताची, जी तिने लोकमत फिल्मीला सांगितली. सध्या मी तुम्हाला आहे ना रिव्ह्यू सांगते. तर आपण सुरुवातीला एक पाहिलं, भाऊचा धक्का झाला, आणि मग भाऊच्या धक्का ची सांगता म्हणजे शेवट ती जे गॅदरिंग होते झालं, आणि मग शेवटी त्यांनी जे ते हिट फ्लॉपचा तो टास्क झाला होता, तुम्हाला आठवत असेल तर. त्याच्यामध्ये रेवाला एकच हिट मिळालं, पण त्याच्यानंतर तिला काहीच नाही मिळालं. ते पण राकेशकडून मिळालं, आणि त्यानंतर तिला काहीच नाही मिळालं, आणि ती डायरेक्ट थेट नॉमिनेट झाली बाई पुढच्या वीकमध्ये रेवा. आणि रेवा गेली आहे नॉमिनेशनला, आणि खूप इमोशनल झाली इकडे. आणि इकडं आपण बघितलं, तन्वी जी आहे, तन्वी म्हणत होती राकेशला का तू रेवाला का हिट दिलं, आणि मग तू संस्कृतीला द्यायचं. तो नाही म्हणा मला रेवा वाटली म्हणे, ते नाही म्हणे संस्कृतीला द्यायचं होतं, कारण संस्कृती माझी इच्छा आहे की आपण आपल्या काटाटीमध्ये घेऊ. ठीक आहे म्हणे. मग मला संकेत तसं बघायला गेलं तर संकेत मला स्ट्रॉंग वाटतो. ती का तुला संकेत का, आणि त्याला जर आपण आत्ता स्ट्रॉंग दिलं असतं तर आपल्याला त्याला स्ट्रॉंग करायचं नाही, आपल्याला त्याला विकच ठेवायचं, आपल्याला त्याला बाहेर पाठवायचं. हे एकंदरीत तन्वीचं म्हणणं होतं. तर चला, सगळ्या मुद्द्यांबद्दल बोलणार आहे मी. तन्वीची काय स्ट्रॅटेजी आहे, तन्वीचे काय प्लॅन आहे, आणि तन्वीने ज्याप्रमाणे अनुश्रीला एक्सपोज करायचं ठरवलं, आणि आणि अनुश्रीला एक्सपोज करून तन्वीने तिच्याकडून स्वतःला पण एक्सपोज करून घेतलं. ते म्हणतात ना, शेराला 1.25 शेर भेटला, ते अगदी तसंच झालं. तर तन्वीने तिच्याकडनं वदवून तर घेतलं की ती टोळी बरोबर आहे वगैरे किंवा काही पण तिने तन्वीची पण पोल खोल केली आहे, आणि ती कशी काय सांगते लवकरच नाही. आणि प्राजक्ताचा नवीन चेहरा जो आहे ना, तो एक स्वीट पॉयझनवाला तो जो चेहरा आहे ना, तो समोर आला आहे. त्याच्याबद्दल पण मी बोलणार आहे की प्राजक्ताने ना भाई कसं गोड बोलून कसा डबल फेस ती गेम खेळते, त्याबद्दल मी बोलणार आहे, त्याबद्दल मी सांगणार आहे तुम्हाला. आणि तिचा जो गेम आहे ना, तो घरच्यांच्या किती लक्षात आला माहीत नाही मला, पण तो बऱ्याच पब्लिकच्या लक्षात आला असेल की ती कशाप्रमाणे डबल ढोलकी वागत होती आज. तर तो एक गोष्ट मला दिसली तिची आज, की ती कशाप्रमाणे डबल गेम खेळत होती. मी म्हणत होती प्राजक्ताचा काही गेम नाही, पण तिचा आहे ना स्वीट पॉयझनचा गेम आहे, स्वीट पॉयझन, जो मी शेवटी खुलासा करेल तुम्हाला. सध्या मी सुरुवातीपासून जाते. आणि सुरुवात झाली, संस्कृती म्हणजे रेवाला म्हणत होती भाई नॉमिनेशनमध्ये मी पण गेली, मागच्या वीकमध्ये माझ्यासाठी खूप टफ होतं आणि खूप स्केरी असतं सगळं. रेवा म्हणते मला नॉमिनेशनची खूप भीती वाटत असेल, घराबाहेर ती वाटत असेल मी आत्ताच आली, 1 वीकमध्ये गेली तर काय. तर ती म्हणती मग ते पुश भेटला मग मला नॉमिनेशनमध्येच, असं संस्कृती म्हणते. आणि संस्कृतीचं आहे ना, मी आज एक संस्कृती अनुश्रीचं आहे ना, ते एक प्रोमो पाहिला, तुम्ही बघितला असेल तर. अनुश्री रडती आहे, तिच्या आईचं पत्र तिने ते श्रेड केलं आहे. आज जो नॉमिनेशन टास्क तो तसाच होणार आहे. आज एकाच दाखवलं आहे, प्राजक्ता आणि सागरचं, त्याच्याबद्दलच बोलणार आहे मी तुम्हाला, की प्राजक्ताचं कसं डबल फेस समोर आले आणि कशी एक्सपोज झाली ती. पण अनुश्रीचं जे आईचं पत्र संस्कृतीने श्रेड केलं, मला कळत नाही संस्कृती मग स्वतः का रडती. संस्कृती बाई
तुला तुझा गेम पॉवरफुल करायचा असेल तर या छोट्या छोट्या गोष्टींना रडून काही भेटणार नाही बाई. आणि चला बुवा आईच्या ती संस्कृती, आईची खूप आठवण येते, घरच्यांची आठवण येते, किंवा मग तिचंच पत्र श्रेड झालं किंवा असं काही आहे. तर असं काही नव्हतं बाई. समजा संस्कृतीने तिचं पत्र श्रेड केलं किंवा मग अनुश्रीने पण तावाने तिचं मला वाचू नाही दिलं, मग आता मग मी तुला बी वाचू नाही देणार, श्रेड केलं, काय फरक पडतो? तू आता 1 वीक पूर्वी तुझ्या आईला भेटून वगैरे सगळं आलेली. मग असं रडायचं का बरं मग? का एक काय बोलता यार, स्ट्रॉंग गेमची गरज आहे. संस्कृती एवढं मुळमुळ होऊन नाही चालणार. तर तू म्हणायचं होतं तिला, फाड माझ्या आईचं पत्र. मी असते तेच म्हणले असते, मी आत्ता 1 वीक पूर्वी भेटून आली. पण तुझं कसं आहे, तुझा 58 दिवसाचा सफर आहे, तर मग मी तुझं श्रेड करेन. कारण कसं आहे, तू मला फ्लॉप दिलं ना, आता मी फ्लॉप बनते. मी तर यार सरळ घेऊन टाकले असते मी दुश्मनी, काय फरक पडतो? गेमच खेळता येत नाही यार, लईच. म्हणजे मला आहे ना, खरं सांगू का, मला संस्कृती रेवा तर जास्त कमजोर वाटते बाबा. लईच इमोशनल आहे बाबा ती, लईच. बापरे, एवढे इमोशनल. काहीतरी फराना टाईप कंटेस्टंट पाठवायची ना, अशी जरा थोडी होती रुचिता, पण आता ती पण गेली बाहेर. पण पाठवा असे काहीतरी कंटेस्टंट, असे निर्भीड, निडर, त्यांना काही पडलेली नाही. खूपच इमोशनल मुली पाठवल्या आहेत यार बिग बॉसने. ठीक आहे, बघू आता कुठपर्यंत जाता या. की रेवा याच वीकमध्ये एविक्शन होतं रेवाचं. तसं तर प्राजक्ता पण आलीच आहे जाळ्यात, पण बिग बॉस नेहमीप्रमाणे प्राजक्तासाठी जाळं विणतात आणि पब्लिकच्या खूप मोठ्या अपेक्षा करतात. प्राजक्ता या वीकमध्ये जाणारच, आणि नेमकी ती जात नाही, आणि कोण ना कोणी स्ट्रॉंग निघून जातो. या गोष्टी होतात. लोक म्हणजे पब्लिकचं आहे ना, पूर्ण ते काय म्हणतात यार, आनंदावर आहे ना विरजन पाडतात शेवटी बिग बॉस. मग पब्लिक आनंदी होती, प्राजक्ता आली आहे नॉमिनेशनमध्ये, आता जाणार या वीकमध्ये तरी जाणार, आपण वोट्सच नको करायला. ती बॉटममध्ये असली तरी जायचं नाव नाही घेत भाई. मग काय फेवरिझम चालू यार बिग बॉस. तन्वी राकेशला ठीक आहे तुम्ही फेवर करताय, पण प्राजक्ताला कोणता फेवर म्हणा? काय यार, जाऊ दे, चला आपण बोलू यार. जेवढे ते बोललं ना एपिसोड, तेवढाच लांबतो. आणि शेवटी मला रुचिताच्या इंटरव्ह्यूबद्दल बी महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी, की काय गोष्टी झाल्या आहेत. तर सध्या आपण तेच बोलूया, आपलं जे आहे. हिट फ्लॉपवर घरामध्ये चर्चा झाली, जसं मी बोलली तुम्हाला. रूल ब्रेक म्हणजे यांनी ना नॉमिनेशन डिस्कस करून ना रूल ब्रेक केला. तर माझं हे म्हणणं होतं की बिग बॉसनी पूर्ण घराला नॉमिनेट करायला हवं होतं, जे बिग बॉसनी केलं नाही. तर आपण बघितलं की राकेश संकेतबद्दल बोलत होता, तर तन्वी डायरेक्ट म्हणती संकेतचा गेम अप करू नकोस, तुझ्यासोबतचं एक भांडण त्याला घराबाहेर काढेल. यार मला आहे ना, खूप लोक म्हणतात तन्वी विनर आहे, पण हे राकेश तन्वीमधलं आहे. मला राकेश विनर करेल असं बिग बॉस असं कुठं ना कुठं वाटते, का माहिती का बरं. मी चुकीची असू शकते, मी बरोबरही असू शकते ॲज अ व्ह्युअर, पण मला असं वाटतंय की तन्वी आणि राकेश टॉप 2मध्ये असतील. मे बी राकेशच्या हातात ते ट्रॉफी देऊ शकतात. गेम तर नाही त्याचा, तन्वीला दिले तर ठीक आहे, तिने ते खेळलं आहे, ते दोघं डोकं चालवून खेळतात. तर टॉप 2 तर तेच असणार आहे. ते एका गोष्टीने दिसतंय, ज्याप्रमाणे फेवरिझम वगैरे सगळ्या गोष्टी होत आहे. ऑपोजिट टीम कोणी स्ट्रॉंग ठेवलंच नाही ना त्यांनी. कोण ठेवलं? आता विशाल बघू काय करतो. विशाल तसा रेवाला वळवण्याचा प्रयत्न करतो, इम्प्रेस करायचा प्रयत्न करतो. असं तिला ना लांबून बोलून जवळ आणतो, तो प्रायोरिटी बोलून, हा प्रायोरिटी तो प्रायोरिटीमधूनच असं ते काय उडती ना तिला ऑफर देतोय तो, तिला ती कळत नाही. आता बघू कधी कळते काय करते. आणि या वीकमध्ये गेली तर काय माहिती ऑफर टाकतो विकानी. आता बघूया. नॉमिनेशन तर सध्या तर दिसले, प्राजक्ता गेली नॉमिनेशन, पण मला बिग बॉसवर भरोसा नाही. ती बॉटममध्ये असलं तरी बिग बॉस सेव्ह करणार. म्हणून आहे ना, आता मी म्हणणारच नाही प्राजक्ता जाईल. ती बिग बॉसची फेवरेट आहे. बिग बॉसची मर्जी जेव्हा पाठवायचं तेव्हा पाठवल. ठीक आहे. तर इथे आपण बघितलं संकेत रेवाला म्हणतोय डोंट जम्प. त्यांच्याकडे गेम नाही आहे, रेवाला म्हणतोय तो. कोणाकडं? काटा टीमकडं मे बी. तर तन्वी आणि राकेश हेच
आपल्याला आहे ना दोघं बोलताना किंवा मग कसं खेळायचं ते बोलताना दिसतं. हे प्रभून दीपालीला त्यांनी फक्त असं सोबत ठेवलं आहे, फक्त सोबत ठेवलं आहे. राहा बाबांचं तुम्ही सपोर्टला राहा आमच्या दोघांच्या, बस फक्त ठेवलं आहे, बाकी काही नाही. यांचा काही गेम दिसत नाही आणि यांना इन्वॉल्व पण नाही करते, दोघंच बोलत राहतात. आपण जे बघितलं नंतर आपण बघितलं राकेश म्हणतो होऊ दे त्याचा गेम, होऊ दे. तर मग इकडं आपल्या ग्रुपमध्ये आपण दोघंच मेन राहणार. बघा त्यांना दोघांना राकेश म्हणतो आपल्या ग्रुपमध्ये ना तन्वी तू आणि मी आपण दोघंच मेन आहे, आपण दोघंच मेन राहणार. मग दीपाली इकडं तन्वीला म्हणते राकेश ना पूर्ण वीक आहे, वीक आहे आणि राखी करत असतो नुसता, असं म्हणजे मला दिसतं ना. आणि ना तो जे माझ्याबद्दल बोलतो ना मग मला लागतं असं एकंदरीत दीपालीचं म्हणणं आहे. नंतर आपण म्हटलं राकेश आहे ना राखीला म्हणतोय राखी आपलं ब्रेकअप झालं आहे आता, नाही हां राखी म्हणते, सॉरी राखी म्हणते आपलं ब्रेकअप झालं आहे आणि मी पाण्यात उडी पण मारली आरबी. मग राकेश म्हणतो तू गेम खेळायला आली आहे आणि मला तेच पाहिजे की तू गेम खेळ. मग नंतर विशाल इकडं विशाल प्राजक्ताचं वेगळं डिस्कशन चालू होतं वेगळीकडे. विशाल प्राजक्ताला म्हणते राकेश आता ना राखीकडे जाईल आणि त्याचा काही गेम नाही आहे राखी नाही तर लोकांना दाखवेन त्याचा राखीशिवाय गेम नाही आहे. आता मी दाखवेल म्हणजे मी लोकांना दाखवेल की त्याचा राखीशिवाय काही गेम नाही असं त्याचं म्हणणं. मग इकडं राकेश आणि राखी म्हणताय. राकेश म्हणतोय यू आर माय फ्रेंड, आय विल सपोर्ट यू क्लोज टू यू आर टू क्लोज टू मी. हे चालू होतं यांचं. आय एम ऑलवेज देअर फॉर यू व्हॉट एव्हर यू डू. मग राखी म्हणते मला तुझा सपोर्ट नको आहे आरबी, आणि आरबी तू कोणाला सपोर्ट देतोय, तिला खरंच गरज नाही कोणाची, ती चॅम्पियन आहे बिग बॉसची, मग ते हिंदी असो किंवा मराठी असो. खरं तर आत्ता घरात जी ट्रॉफी डिझर्व करते ना तर ती फक्त राखी, जी गेम खेळते, जी अप करते, एंटरटेन करते, अजून काय करते. ठीक आहे. मग इकडे बी देअर फॉर मी आउटसाईड. ती म्हणती माझ्यावर राहायचं आहे ना तर तू बाहेर राहा, इथं मला गरज नाही, मी एकटी खेळू शकते आणि खरंच खेळू शकते. तर ती राखी ती काही करू शकते. आणि इथं आहे ना मी सांगते, मी जसं बोलली ना की अनुषितचं लेटर व्हायला मग संस्कृती रडायला लागली. इथं राखी असते ना, राखी ठीक आहे इमोशनल, मी म्हणत ते राखी इमोशनल नाहीच आहे बिलकुल नाही, पण गेम अकॉर्डिंग ना ती नाही ना असं रिकामं हे नसतं केलं. ती समजा 1 वीक पूर्वी आली असती किंवा काय, ती नसतं केलं हे या गोष्टी. मी सांगते तुम्हाला ती संस्कृती काय रडून ड्रामा करत होती मला काहीच कळालं नाही. मे बी असतील पण असली इमोशन, मी त्याच्याबद्दल म्हणत नाही, घरच्यांबद्दल असली इमोशन असतात त्याबद्दल नाही, पण मग ती आत्ताच आलेली आहे. अनुश्री पहिल्यापासून होती, तिचं रडणं ठीक आहे मी समजू शकते, किंवा मग ती ड्रामा करते. मला तर वाटतं खरंचही रडत असेल, कारण इतके दिवस झाले 58 दिवस, त्याच्यामुळे येत असेल आठवण घरातल्यांची. आणि आता आपण बघितलं आहे अनुश्री वर्सेस संस्कृती होताना आपण बघणार आहे. ती म्हणे आता मी हिला हिच्या आईची चांगलीच आठवण करून देते. आता अनुश्री फुल भडकली आहे संस्कृतीवर. पण मला वाटतं अनुश्री जर तिला भिडत असली तर संस्कृतीने पण तिला भिडावं, हाच तर गेम. ही मुळू रडेल, मग ही माफी मागेल, सॉरी अनुश्री एकदा ठीक आहे सॉरी म्हणते, नंतर काही गरज नाही. ती जर तुला नडती, जर ती तुला नादी लागते किंवा मग तुला काही पण नुकसान पोहोचते, तू का सहन करते? बोलायचा शो या, रिॲक्ट करायचा शो आहे. तर इकडे आपण कुठं होतो, राकेश राखीचं झालं तर आपण नव्हतो प्राजक्ता आणि विशालवर ना तो एक गेम नाही आहे. मग नंतर परत इकडं राकेशकडं कॅमेरा फिरवला बिग बॉसने. मग राकेश आणि राखी इकडे परत बोलत होते. अगं इमोशनल राखी म्हणत होती मला सपोर्ट नको आहे, बी देअर फॉर मी आउटसाईड समवेअर फॉर, इथे नको सपोर्ट मला तुझा, मी इथं एकटीच आहे, 1 वुमन शो, मला गरज नाही कोणाची. आणि राकेशचा का गेम ना खूप खाली आहे राखीपेक्षा. तर मग राकेश म्हणतोय अगं इमोशनली आणि मेंटली म्हणतोय, काही गेमसाठी म्हणत नाही आहे, तिला गेमसाठी असं सपोर्ट नको आहे. सपोर्ट नाही म्हणते मी मलाच मी काय गेम तुला समजवणार, मलाच माझा गेम कळत नाही. राकेश म्हणतो राखीला, राखी तुला सगळं कळतं, मला सगळं माहिती.
मग इकडं आपण बघितलं की संस्कृतीला दिला असता तर टाय झालं असतं. इकडं हे बोलणं चालू होतं यांचं की संस्कृतीला दिलं असतं तर टाय झालं असतं. पण आहे ना मला उमेदवारी नको द्यायची, हे विशाल आणि प्राजक्ताचं बोलणं चालू आहे का. संस्कृतीला दिलं असतं तर टाय झालं असतं, पण मला ना उमेदवारी नको होती. कसली? कॅप्टन्सीची किंवा काय. त्याला माहिती सजा काय देणार, नॉमिनेशन नाही तर कॅप्टन्सी जाईल. दोन मला उमेदवारी नको होती, मला अनुश्रीला द्यायची नव्हती. माझं हे होतं, मला अनुश्रीला द्यायची नव्हती, मला काढायचं आहे तिला, काही होऊन दे मी तिला काढणार असं म्हणतो विशाल. विशाल फुल चेटलाय बाई, पेटलाय तिच्यावर. कोणावर? अनुश्रीवर. मग राखीचं डिस्कशन चालू इकडे. आता मला असं वाटतं एकंदरीत ही अनुश्री टोळीकडे जाते की काय, आणि इंडिव्हिज्युअल म्हणते. आता बघू काय करते बाई पुढे जाऊ. मग बघू या डील देत राहतील मला वाटतं. हे ही डील कशी वाटते तुला? नाही मग मी पुढची डील देते तुला. हे डीला देत राहतील एकमेकांना. मला असं वाटतं इंडिव्हिज्युअल खेळून डीला देत राहतील. बरं. मग नंतर आपण बघितलं राकेश आणि राखीचं परत डिस्कशन. ॲज फ्रेंड त्याला त्याचा गेम खेळायला सांग, म्हणजे संकेतला. परत तो ना टोळीमध्ये नाही जायला पाहिजे, हे बाई राकेश म्हणतो. राकेशला काय भीती वाटते की संकेत टोळीमध्ये जाईल वगैरे. मग राखी म्हणती यू नो वॉट ही जस्ट वॉन्ट टू प्ले, म्हणजे त्याला ना आता सध्या फक्त खेळायचं आहे. ती प्राजक्ता त्याला घेऊन जाते, ती प्राजक्ता. राकेश म्हणतो ती काय मास्टर माइंड नाही, ती झिरो आहे झिरो. तर ती इमोशनने वाहणारी आहे. गेम अर्धा कळत नाही तिला. इमोशनमध्ये वाहणारी आहे की नाही मी सांगते तुला राकेश. ती इंटेलिजंट आहे, ती ना खूबसूरत स्नेक आहे, तुला नाही कळत. किसको भी ले लेती है अंदर, सो शी इज मास्टर माइंड. नाही ती मास्टर माइंड तर नाही आहे, पण ती ना स्वीट पॉयझन बनण्याचा फुल प्रयत्न तो करते येते. आणि ते दिसलं पण आहे, आणि एपिसोडमध्ये कुठं दिसलं आहे. आणि मग तुम्ही तिथं जाऊन बघा आणि तुम्ही माझ्यावर अग्री करता की नाही मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये, सांगणार आहे मी. नंतर राकेश म्हणतो मी काटामध्ये नसतो ना, इंडिव्हिज्युअल जरी असतो तरी मी प्राजक्तासोबत नसतो. ती सगळी ना म्हणजे सगळीकडे बसते. आणि जो सबका होता है वो किसी का नहीं होता. बाई ही तर गोष्ट एकदम खरी आहे. ही गोष्ट तुम्ही रिअल लाईफमध्ये बी लक्षात ठेवा. जो सबका होता है वो किसी का नहीं होता. बिलकुल. स्वीट पॉयझनपासून तर नेहमीच लांब राहिलं पाहिजे. भले तुम्ही ना ते अँग्री लोक असतात ना, जे तोंडावर बोलून टाकतात, जे असेल ते असेल, ते घातक नसतात सहसा आपल्याला, कारण ते तोंडावर बोलणारे असतात ना, तर ते मागून काही एवढं हेच नाही करत होतं. बट स्वीट पॉयझन इज डेंजरस. मग नंतर प्राजक्ता राखी इथं विशाल बोलत आहे. राखी म्हणते की आतमध्ये दोघं आहे ना आम्ही सगळं संपवून आलेलो आहे. विशाल म्हणतो तू नाही, त्याचा गेम नाही राखी, असं म्हणतो विशाल, म्हणजे राकेशचं. मग इकडं आपण बघितलं संस्कृती, राकेश, रेवा हे जे असतं ते बोलतात. आता संकेत लॉयल आहे प्राजक्ताशी, तर सगळीकडे जाऊन, म्हणजे प्राजक्ताचं असं आहे ती सगळीकडे जाऊन ऐकते असं रेवाचं म्हणणं आहे. रेवाचंही काही गोष्टी बरोबर आहे. संकेत लॉयल आहे आणि प्राजक्ताशी, पण प्राजक्ताजी ना सगळीकडे लावून एकंदरीत म्हणजे प्राजक्ता संकेत बरोबर लॉयल नाही, कधी पण खंजीर खुपसू शकते ती. प्राजक्ता सगळीकडे. मग संस्कृती ती हा वीक विशालला आहे ना, या वीकला आहे ना विशालला बिलकुल टार्गेट करू नका असं तिचं म्हणणं आहे. मग तो इतका प्राऊडली आहे ना, म्हणजे प्राऊडी आहे तो, इतका प्राऊडी आहे. त्याला वाटतं का मी राजा आहे, मी बोलतो तेच, आणि हे सगळे माझे प्यादे आहे, हे सगळे माझे प्यादे असं म्हणजे ना त्याला वाटतं कोणी माझं काहीही वाकडं करू शकत नाही असं नेहमी वाटतं. तरी यार असं जे समजतं नाही यार, त्याला त्याच्याच आहे ना, म्हणजे बरोबरीचा टक्करचा प्लेअर असला ना, क्या बात आहे. मग घर बघा तुम्ही. तर विशालच्या टक्करचा कोणतरी पाहिजे खरंच. तसं टक्कर तर तन्वी देते, तन्वी बोलते, सोडत नाही त्याला, पण तरी पण अजून पाहिजे. मग इकडं तन्वी राखीला तुझी मिठी छुरी काय म्हणते. काय भारी बोलली आहे ना, तुझी मिठी छुरी. कोण माहिती का? प्राजक्ता. खरंच मिठी छुरी आहे ती, पण ती इथून गेम खेळते बरं का, इथून दाखवते डोक्यात. म्हणजे ते म्हणतात ना खायचे दात वेगळे तिचे आणि दाखवायचे दात वेगळे प्राजक्ताचे. आता मी म्हणणारच नाही बिग बॉसला काढा तिला, एवढी ती नॉमिनेशनमध्ये आली तरी पण.
कारण मला बिग बॉसवरच भरोसा नाही. ती बॉटमला असली ना तरी नसता काढा. ते ना त्यांनी नवीन धरलं आहे ते टॉपचे काढता. आता बघू टॉपला आता कोण जातं कोण राहतं कोणाला काढता हेच बघावं लागेल बाबा. का रेवा आली रेवालाच काढता की काय काय माहिती. काही भरोसा नाही बिग बॉसचा. कोणालाही काढता. बॉटमला कोण आहे ते बघतच नाही ते. मग इकडं ही म्हणते काही नाही ग फ्रेंड आहे माझी. असं राखी म्हणते फ्रेंड आहे माझी. काही नाही म्हणत माझी फ्रेंड. माझी मिठी छुरी काही नाही म्हणत असं तिचं म्हणणं आहे. मग इकडं राखी ती दीपाली तुम्ही खेळत नाही आहे. तुम्ही शाळा बदलली काय करताय. मग यांचं डिस्कशन चालू होतं की रुचिता चांगली खेळत होती. त्या मानाने ना दीपालीचा गेम नव्हता. त्या मानाने सागरचा एवढा गेम नव्हता. असं हिचं म्हणणं आहे राखीचं. तिच्याऐवजी दीपाली जायला हवी होती असं तिचं एकंदरीत म्हणणं आहे नाही का. मग तन्वी म्हणते काय बोलते दीपालीचा गेम आहे. दीपाली सगळीकडे बसते असं कसं म्हणते तू वाक्य. राखी म्हणते नाही रुचिता खेळली दीपाली तर काहीच खेळली नाही. दीपालीला मिरच्या लागल्या. मग इथं दीपाली म्हणती तुम्ही काय करताय. काय हे काही वेळेस ना मला माझं अक्षरच कळत नाही यार सिरियसली. एवढं पटपट लिहिते ना मी. तुम्ही असंही घरात काही देत नाही आहे. तुम्ही तेच करताय. कोण राखी. अगं दीपाली तू कुठं तिच्या तुझ्या गेमची बरोबरी करते. तिचा ट्रॉफीचा गेम आहे बाई माहिती आहे का. पण ती वेगळी गोष्ट आहे का बिग बॉस राखीला ट्रॉफी देणार नाही ती एक वेगळी गोष्ट आहे. पण ती तेच करताय ना. पण तरी बी मजा येते लोकांना. तरी बी लोक एंटरटेन होत आहे. ती काही ना काही करते. ती गुड बुक्समध्ये नाही आहे. ती जे बोलते बोलून टाकते. तिला नाही फरक पडत समोरचं बोलो ना बोलो काय करो. तू तेच करते जे मागं केलंय तू. पण ते सगळं एंटरटेनिंग आहे. आणि ती राखी आहे. तू राखीला कुठं गेममध्ये तुझी तिच्या गेमची काहीच बरोबर आहे. राखीचा गेम इथे दीपाली तुमचा गेम इकडे. म्हणजे काही गेम नाही म्हटलं तरीसुद्धा चालेल काही इश्यू नाही. मग राखी ती तुमचा गेम काय आहे लोकांना जेवायला घालायचं. जेवतो भाऊ असं. तर लोकांना जेवायला घालायचा गेम आहे का. मग इकडं तन्वी दीपाली म्हणते राखीला ना तुझ्या बाबतीत त्याने काहीतरी बिनसलं आहे. दीपाली म्हणते अगं ती प्रत्येक वेळी शिकवत राहते. जसं काय तिचा शो आहे द राखी सावंत शो. बिग बॉस काय बोलले राखी ना एक मिनिटाला गेमबद्दल सोचत असते. ती सोचत असते बाई. राखी मी तर म्हणते राखी वर्सेस विशाल व्हावा या. काय भारी गेम होईल खरंच. एक नंबर राखी वर्सेस विशाल. ते काय घरात त्यांना सगळं माहिती गेमचं. ते घराबाहेर पण फ्रेंड्सच राहतील. गेमसाठी पूर्ण घराला हादरून टाकतील हे राखी आणि विशाल. आणि हे दोघंच करू शकता बाकी त्याने कोणी. तन्वी थोडीफार साथ देईल तुझी. तर या सगळ्या गोष्टी हे सुरुवातीचं ना माझं गेलो होतं मला. नंतर मग मी स्टार्ट केला एपिसोड. नंतर लिहिलं. या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मला असं वाटते खरंच राखी वर्सेस विशाल ना हे तरी भारी वाटेल माहिती का. लई मजा येईल बघायला. पब्लिकला पण लोकांना पण माहिती का. आणि मग द्या राखीला ट्रॉफी. पण मला माहिती बिग बॉस नाही देणार. बिग बॉस तन्वी किंवा राकेश यांनाच टॉप 2 ठेवणार. आता या दोघांमधून जो ट्रॉफी उचलेल तो उचलेल. रेवा दीपालीला म्हणते का मी पूर्णपणे पण आहे ना हा ट्रस्टचा गेम आहे. काय करू ट्रस्ट कोणावर ठेवावं तेच कळत नाही. प्राजक्तावर ट्रस्ट ठेवलं तिने माझी चावी गायब केली. आता मी तरी काय करू. खरं तर प्राजक्तावर तर कोणीच ट्रस्ट ठेवू नये. मी तर हेच म्हणेन. एक वेळेस राखीवर ठेवावं पण तिच्यावर ठेवू नये. एवढं स्वीट पॉयझन येते. आणि नंतर तिला समजत पण होती. मी तर म्हणते ते प्राजक्ताबरोबर पण चुकून. रेवा म्हणती प्राजक्ता गेम खेळती आणि एकदम खरं आहे. ज्यांना प्राजक्ता ना एकदम अशी गुडी वाटते ना ते असं काही नाही. तिचा स्वीट पॉयझन गेम आहे. स्नेक आहे ती स्नेक. बरोबर बोलली राखी. मग इकडं विशाल संकेत सागर प्राजक्ता आहे म्हणतो ते का माझ्या नजरेत आहे ना 4 वीक आहे. वाईल्ड कार्डचं एखाद्याचं नाव येईल. इथं हे म्हणतात विशाल संकेत सागर आणि प्राजक्ता माझ्या नजरेत हे वीक आहे. कळालं तुम्हाला. हे नॉमिनेशन डिस्कशन चाललं आहे तन्वी आणि राकेशचं. विशाल संकेत आता हे बघा तन्वीला घराबाहेर रुचिताला काढायचं तर रुचिता गेलेली. विशाल गेला टोळीचं अस्तित्व संपलं बरोबर. मग त्याच्यामुळे
विशाल, संकेत, सागर, प्राजक्ता हे माझ्या नजरेत 4 विके. याचा अर्थ 4 चौघांपैकीच आपल्याला नॉमिनेट करायचे. कळालं का? म्हणजे कोणी बी दोन जण नॉमिनेट करायचे ना. मग तिचं म्हणणं आहे राकेश दादा आणि मी विशाल, संकेत, सागर, प्राजक्ता यापैकी दोघांना करेल. मग प्रभू आणि दीपाली बाकीच्या दोघांना करतील. म्हणजे हे चौघांना नॉमिनेशन लिस्टमध्ये येतील. वा काय प्लॅन आहे त्यांनी. मग राकेश म्हणतो हो भापो म्हणजे भावना पोहोचल्या त्यांच्या. हे नवीन धरलं त्या वरून बिग बॉस पण यार रागवत नाही. कमाल यार, मला बिग बॉसचं काहीच कळत नाही यावेळेस. म्हणजे कसं काय करताय बिग बॉस मला खरंच कळत नाही यार. एपिसोड खूप मोठा आहे, मी फटाफट सांगते. अर्धा तास तर याच्यातच गेला माझा. तर इकडं आपण बघितलं मग यांचं डिस्कशन चालू होतं. मग संकेत रेवाला तू विशालसोबत खेळणार का. मग तन्वी म्हणत होती राकेशला संकेतला ना विशालला तिथून काढायचं आहे. आणि मग अनुश्रीसारखं वेगळं होऊन कळलं का तुम्हाला. आता आहे ना मी तन्वीचं तुम्हाला प्लॅन सांगते. संकेतला टोळीमधून विशालला काढायचं आहे. विशालची जी खुर्ची आहे ती खुर्ची काय कोणता सम्राट असतो, खुर्ची सम्राट बनायचं आहे संकेतला टोळीचा. आणि विशालला तिथून काढायचं आहे. आणि मग तो हे प्राजक्ता, सागर हे आणि मग हे त्याला वाटलं हे 2 वाईल्ड कार्ड हे पण माझ्याकडे. मग माझी टीम आणि मग मी ही टीम मिळून खेळेल. आणि म्हणते अनुश्री नाही यार, ही तन्वीचा प्लॅन आहे हा, जो राकेशला सांगते मी. ती मग संकेतला विशालला तिथून काढायचं आहे. मग तिथला खुर्ची सम्राट व्हायचं आहे. टोळीचा काय मेन व्हायचं आहे. मग अनुश्रीसारखं वेगळं होऊन त्याला एक वर्चस्व मिळवायचं आहे संकेतला. मग दादा संकेतला तुला टक्कर देणार आहे. मग संकेत आणि तू आणि संकेत वर्सेस तुम्ही दोघं व्हाल. काय त्यांना ती काय गाजर देती यार, कोणतं गाजर देती यार त्या राकेशला. ठीक आहे. मग संकेत प्राजक्ताचं आणि रेवाचं इथं बोलणं चालू आहे. रेवा म्हणती मी एक विश्वास ठेवला होता खरी गोष्ट आहे, प्राजक्तावर तिने विश्वास ठेवला होता. आणि प्राजक्ताने या गोष्टी मुद्दामून केल्या. तिला चावी द्यायची असती हर प्रकारे केल्या ती इवन हिसकली तर नसतीच, मी हे पण सांगते. प्राजक्ता इकडंच म्हणती सॉरी आय हर्ट यू. काही सॉरी नाही आहे ही, काही सॉरी नाही बरं का, फक्त बोलायपुरतं बोलतीये. आणि रेवा म्हणली पण की ना तू खेळती नाही बरोबर. मग नंतर म्हणती रडू नको, असं यापुढे कधीच होणार नाही प्राजक्ता रेवाला म्हणते. हे का बरं माहिती का, तिचं म्हणणं आहे की प्राजक्ताचं की प्राजक्ताने म्हणते मनातल्या मनात संकेत आलाय माझ्या बाजूने. आता हे रेवा वगैरे यांना पण घेते म्हणजे मग माझी परत एक बाल्कनी टीम तयार होईल असं काय असेल. कारण टोळी तर संपलीच आहे. मग आता वर्चस्व माझंच. हे माझ्या बाजूने असले तर मग मला टेन्शन. हे या सगळ्या गोष्टी. इकडं मग अनुश्रीन तन्वीचं झालं बाई. प्राजक्ता ना ह्युमन सायकोलॉजीवर खेळतीये. तन्वी म्हणे मला नाही वाटत ग तेवढं डोकं आहे, त्यापेक्षा पण बधीर आहे ती नाही का. मग नाही पण तन्वी स्वीट पॉयझन तर आहे ती, बधीर आहे ती त्याबद्दल नाही, पण एक स्वीट पॉयझन आहे ती हे म्हणू शकतो मी. मग ते सगळं यांचं इथं बोलणं झालं आहे. मग नंतर अनुश्री इकडं संकेतला म्हणते घाटा ग्रुप हलवून टाकू. बघा बरं का, अनुश्री तर आत्ता तन्वीशी बोलत होती, इकडं काय म्हणते संकेतला आपण आहे ना घाटा ग्रुप हलवून टाकू. हे बघ राकेश आणि तन्वी बरं का एकत्र खेळत आहे. ठीक आहे ते माइंडने खेळत आहे सगळ्या गोष्टी, दोघं मिळून मिसळून खेळत आहे. पण इकडं प्रभू आणि दीपाली यांना तोडूया आपण इकडून नाही का, म्हणजे भडकवून वगैरे कसं पण प्रभू आणि दीपालीला तोडूया आपण. मग तन्वी आणि राकेशची पावर तिथंच फुसून जाईल. काटा टीम एकदम कमी होऊन जाईल. मग 2 जण फोडली का असं हिचं म्हणणं. पण ते होणार नाही मला असं वाटतंय. कारण त्यांना माहिती आहे तिकडं ते टोळीकडं काय जाणार आहे. दीपाली बी काय टोळीकडं जाणार, प्रभू बी काय जाणार नाही जाणार. ते टोळी संपली तिकडून, विशाल एकटाच आहे काय जाईल ते तिकडे. मग नंतर संकेत म्हणतो त्यापेक्षा आपण त्यांना बाहेर काढू. बाहेर काढूया आपण. अनुश्रीचं म्हणणं बरोबर आहे. अरे बाबा ते कधी जाणार बाहेर. बिग बॉसला जेव्हा इच्छा राहील तेव्हा बिग बॉस पाठवते. आणि प्रभून दीपालीला शेवटपर्यंत नसता पाठवत. शेवटी पाठवलं तर पाठवलं टॉप 5च्या आधी. ठीक आहे. मग इकडं अनुश्रीला तेच वाटतं. अनुश्री आपण पण मॅन्युप्युलेशन चालू ठेवू ना, मॅन्युप्युलेट करत राहू ना आपण. काय सांगू आपल्याला कधी ना कधी सक्सेस मिळेलच.
हां, मॅनिप्युलेट करू आपण. संकेत म्हणतो फोडणं ऑप्शन नाही, बाहेर काढणं ऑप्शन नाही. अरे संकेत, फोडणं पण महत्त्वाचं आहे बाबा. बाहेर कधी काढशील तू? त्यांना वोट्स येत आहे आणि बिग बॉसची इच्छा आहे त्यांना वोट्स येऊ नाही. बिग बॉस ठेवतील तोपर्यंत ठेवतील. बिग बॉस टॉप 7पर्यंत नेतील तोपर्यंत संकेत तू बाहेर निघून जाशील. तर असं म्हणूच नको बाहेर काढू. कोणाला बाहेर नाही काढू शकत पण गेम डाऊन करू शकतो आपण. कोणाचाही मॅनिप्युलेट करून कोणाला आपल्याबरोबर ठेवू शकतो, त्याचा गेम डाऊन करू शकतो. जसा तन्वीने प्रभूला डाऊन करून टाकलाय, पूर्ण डाऊन करून टाकलाय, गेम संपून टाकलाय प्रभूचा तिने, तन्वीने. माहिती आहे का? आता प्रभूला कधी कळल काय माहिती. मला वाटतं प्रभूचा रुचिता सारखंच होतं आहे. मला वाटतं रितेश सरांनी समजवलं पण ना तरी प्रभू तन्वीची साथ नाही सोडणार असं मला वाटतं पर्सनली. मग नंतर अनुश्री म्हणते दीपाली तर बाहेर जाणार 100%. हां, बाहेर काढण्यापेक्षा इथं त्यांचा गेम डगमगला पाहिजे. बरोबर बोलते अनुश्री. इथं गेम डगमगायचा, इथं त्यांची नीव हलवली पाहिजे. एकदम बरोबर. तर आपण बाहेर स्ट्रॉंग दिसू. बरोबर आहे. हां, मेन इकडं विशाल प्राजक्ता आणि सागरचं डिस्कशन चालू होतं बाई. हां, नंतर यांचं याबद्दल चालू होतं बाई, अनुश्रीला कसं तोडायचं वगैरे, किंवा मग संकेतला इकडं कसं बोलायचं. आता कसं आहे, टोळी फुटली आहे, रुचिता गेलेली आहे. मग आता विशालबरोबर कोणी ना कोणी पाहिजे. मग आता हे बसत आहे, यांची प्लॅनिंग, यांचं प्लॉटिंग चालू आहे काटा विरुद्ध. मग मला वाटतं विशाल यांना घेऊन बसतोय बाल्कनी टीमला, सागर आणि हे. आणि आता यांना म्हणत असेल का वाईल्ड कार्ड इकडं वळवू वगैरे, आपण जरा मोठी करू टीमला, टास्कमध्ये फायदा होईल, हे होईल ते होईल, यांचं बोलणं चालू. मग इकडं दीपाली तन्वीला म्हणते का हा कन्फ्यूज आहे तो, रेवा माझ्यासोबत, प्राजक्ता सागरसोबत पाहिजे. नॉमिनेशन संकेत नॉमिनेशनमध्ये म्हणजे हे नॉमिनेशन डिस्कशन चाललं आहे यांचं. काय बिग बॉसनी काहीच ॲक्शन नाही घेतली बाई, काहीच ॲक्शन नाही. काय बिग बॉस, अख्खं घर नॉमिनेट करा ना तुम्ही. वरून बिग बॉस यांना पत्र पाठवत आहे घरामध्ये, नॉमिनेशन डिस्कशन झालं नाही पाहिजे. अरे काय बिग बॉस, करा की सगळ्यांना नॉमिनेट. मग नॉमिनेशनची म्हणजे यांचं चालू होतं संकेतचं. दीपाली आणि म्हणजे दीपाली तन्वीला म्हणते की हा कन्फ्यूज आहे. कोण? संकेत. मग संकेतला आपण टाकू. मग प्राजक्ता सागरता आहे असं, म्हणजे यांना बी टाकू. म्हणजे यांचा गेम काहीच दिसत नाही. हे धडधडीत नॉमिनेशन डिस्कशन. मग बिग बॉसचं पत्र आलं, नॉमिनेशन डिस्कस करू नका. तन्वी पूर्ण घर तन्वी म्हणते बिग बॉस पूर्ण घर नॉमिनेशनमध्ये टाका बिग बॉस. तन्वीचं चालू. वा तन्वी. मग इकडं विशाल पण तिला बोलू लागत होता, हो पूर्ण घराला नॉमिनेट करा बिग बॉस, बरं का. मग त्याच्यानंतर विशाल राखीला म्हणतो बाई कॅमेरात वा दारातून जुली आत गेली तर माझी मैत्रीण राखी परत आलेली आहे. मग विशाल म्हणतोय न्यू हेअरस्टाईल राखी सावंत. राखी ते उद्या मी राडा करणार, राडा होणार घरात. मग प्राजक्ताचं इथं गाणं चालू होतं ते आहिस्ता आहिस्ता की जे बाते वा वा, इथं गाणं चालू होतं तिचं. निंबोनीच्या झाडामागे बंदच झालं यार ते. आता नवीन नवीन गाणे म्हणते ते. मग सकाळ झाली तिथे, मग ते गाणं लागलं माझ्याकडं बघत या खुदू खुदू हसत या. ते गाणं तर तुम्हाला माहितीच असेल. मग काय आता माझ्या दिलाचं पावशेर किलोचं, ते गाणं तुम्ही ऐकलं असेल तर पुन्हा एकदा यूट्यूब कुठेतरी जाऊन ऐकू शकता, स्पॉटिफायवर. मी सध्या पुढं काय झालं ते सांगते. विशालला इथं अनुश्री म्हणते खूप आठवण येत आहे घरची, मला फोटो पाहिजे इथं सर्वाईव्हसाठी. मला घरचे फुलासारखं जपतात रे. सागर म्हणता कोण? घरचे तुला फुलासारखं जपतात. हे ना तो आहे ना मुद्दाहून असं क्रॉस बोलत होता, कारण यार सगळेच घरचे ना आपल्या मुलीला किंवा मग बहिणीला किंवा मग कोणाला फुलासारखे जपतात यार. मग राकेश इकडे प्राजक्ताला म्हणतोय तुझा पॉईंट ऑफ व्ह्यू नाहीच आहे. म्हणजे हे सुरुवातीला बोलला, इथं काय बोलली माहिती का प्राजक्ता? राकेश म्हणे तू त्यांच्यावर का बघितलं. मला राकेश आणि प्राजक्ताचं गणितच कळत नाही. जर तुम्हाला एकत्र यायचं नाही तर तुम्ही हे फालतूचं डिस्कशन का बरं येऊन जाऊन करत असतात. काल पण तेच, आजही तेच तुमचं. ना प्राजक्ता तिकडं सोडून बाल्कनीला सोडून राकेश बरोबर येणार आहे, ना राकेश काटा सोडून. मग काय हे डिस्कशन काही कळत नाही बाई. मग तो म्हणत होता तू ते काय सांगत होती त्यांना तू, नाही का. मग इकडे ही सांगत होती प्राजक्ता की मी त्यांना सांगत होती
का तुमचं काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. मला राकेश जे बोलला त्याच्याबद्दल, राकेश बोलला बरोबर आहे, तू त्यांनाच जाऊन पॉईंट ऑफ व्ह्यू विचारशील, म्हणजे सागरला विचारला त्यांना, नाही का, कारण तुझा स्वतःचा POV काही नाही पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणूनच मी नॉमिनेट करतो तुला. आता समजलं तुला. मग राकेश जे बोलला ना ते सर्व बाई म्हणजे ना राखी आणि सागरला सांगत होती मी, सॉरी विशालने, इथं ती राखी आणि सागरला जाऊन आहे ना सगळं सांगत होती का मला राकेश काय बोलला, मग मी काय करू, हे सगळं सांगत होती. मग राकेश म्हणून प्राजक्ताला बोलला का तुझं काही नाही ते, तू याला त्याला विचारूनच गेम खेळ, म्हणूनच मी तुला नॉमिनेट करत असतो, पण तुझा स्वतःचा काहीच गेम नाही. सिंपल. मग हे सगळं झालं आणि मग विशाल इकडं सागरला म्हणतोय की प्राजक्ता सॉफ्ट आहे गेमसाठी. अरे नाही रे बाबा, सॉफ्ट बिफ्ट नाही ते, सॉफ्ट बिफ्ट नाही ते. मला वाटतं विशाल आहे ना, विशाल आता थोडं डोकं चालू आहे. आज प्राजक्ताचं जे रूप आपल्याला दिसलं, विशाल तेवढा मास्टर माइंड आहे की त्याला कळेल प्राजक्ताचा गेम काय. बघूया काय करतो, बघू कळतं का आज रात्री, कारण हे सगळं शेवटी दाखवलं ना म्हणून. मग नंतर राखी विशालला बोलते बाई डॅन्यूबमध्ये ते सगळं तुझं कंबल वगैरे उघडं पडेल तर ते सगळं घडी वगैरे घालून ठेव, आणि सगळ्यात महत्त्वाचं तर तो तिकडं तू जो बेड केला आहे ना तो सोफा कर सगळ्यांना बसायसाठी. तुझा बेडरूममध्ये बेड आहे ना, तू तिथे जाऊन का लोळत नाही, तू तिथे जाऊन का बरं पडत नाही आडवा, तू का तिथे पडेल असतो डॅन्यूबमध्ये दिवसभर, असं एकंदरीत बोलण्यात आलं होतं यांचं. मग राखी विशालला बोलते डॅन्यूबमध्ये असं नाही, ओपन नाही ठेवायचं. मग दीपाली इकडं म्हणती, दीपालीला इथं तोंड घालायची मला तरी असं वाटतं गरज नव्हती. राखी आणि विशालचं चालू होतं ना, होऊ द्यायचं होतं. तू का मध्ये, तू चुपचाप नाश्ता कर ना बाई. मग इकडं चालू होतं. मग दीपाली म्हणते कॅप्टन हे बरोबर नाही. तो बघा कसं म्हणतोय. विशाल म्हणत होता माझी मर्जी, मी जेव्हा ठेवेल तेव्हा ठेवेल, हे राखीला म्हणत होता. मग हिला का मिरच्या लागल्या, मग हिला का मिरच्या झोंबल्या, मला तर हेच समजलं नाही दीपालीला. दीपाली काय त्याच्या मुद्द्यांमध्ये घुसत असते. बरं हे झालं. मग विशाल म्हणतोय माझ्या घरात असंच मी सोडतो. मग दीपाली म्हणते तुझ्या घरात पण तू असंच वागतो. हो, मी माझ्या घरात असंच सोडतो सगळं. मी झोपतो बी, मी लोळतो बी, म्हणून दिसणार ते मी बोलणार, मी काढणार. मग त्याच्यानंतर राखी म्हणती ते काढून घ्या विशाल, नाहीतर सर्व घर तुला नॉमिनेट करेल. विशाल म्हणतो मी नॉमिनेशनला नाही घाबरत, मी एक काम करतो, मला वेळ मिळाला मी स्वतःला नॉमिनेट करतो ना, कशाला टेन्शन घेते राखी, असं म्हणला. स्वतःला नॉमिनेट करणार यावेळी बघ, तो म्हणला मी स्वतःला करणार. मग विशाल बूट घालून बेडवर बसलाय आणि मग काय समद्याला इकडं म्हणतोय बाई प्रभू बोलतोय की मी का समद्याला झोपायचे तिकडं बेड दिले आहे, मग तुम्ही का बरं इथं डॅन्यूबमध्ये बसायचंय सगळ्यांसाठी, मग तुम्ही का बरं इकडं झोपता, असं प्रभूचं म्हणणं आहे विशालला. मग इकडं राखी तू उठला नाही तर मी पाणी टाकणार. तर तन्वी म्हणते मी प्लीज बोलते विशाल, मी आजपर्यंत तुला कधीच प्लीज नाही बोलले विशाल, प्लीज बोलते, प्लीज उठ विशाल, नाही तर ती पाणी टाके. राखी आली, पाणी टाकलं. मी 10 मिनिटांपासून सांगतेय, आणि मग आहे ना तिने राखीने ओतलं, नंतर थोडे शिंतोडे असे उडवले डायरेक्ट तन्वीच्या डोक्यावर. तन्वी पाहत होती हे काय केलं बाई राखीने. मग तन्वी मग त्याचं मग तन्वी म्हणती हे काय घाण केलं तू सगळं, हे काय केलंस तू राखी. राखी दे तुला ते घाण दिसतंय, तन्वी. हो मला घाण दिसतंय, ठीक आहे तू जा साफ कर, तुझ्या डोळ्यांना घाण दिसते ना, जाऊन साफ कर. हे भारी होतं मला, मी लय असली बाई या डायलॉग, जाऊन साफ करतो. आणि तुला मग तन्वी म्हणते अगं तुझे पाय घाण होते ना, मग त्याचे पाय त्या बादलीत टाकून त्याचे पाय स्वच्छ करत ती. हो मग तू स्वच्छ करायचे त्याचे पाय. हे भारी होतं यार, हे लय भारी होतं अजून. तू पाय धुवायचे मग त्याचे, मग राखी ती तू धु मग त्याचे पाय, मी राखी आहे, राखी मी त्याला घाबरत नसते. हे असं बोलली. मग राखी त्याला म्हणते एकट्याला टार्गेट करू नका, असं म्हणते. एकट्याला का बरं टार्गेट करता ते, पलटली बाई राखी लगेच, त्या एकट्याला तुम्ही का टार्गेट करताय. मग तन्वी म्हणते बघ तो टाकतोय का विशाल पाणी, कोणाला बोलती तर ती प्रभूला बोलते. बघ बरं विशालने टाकलं का पाणी, हिने त्याचा सगळा बेड ओला केला राखीने, आणि बघ तो टाकतोय का मग पाणी प्रभू. मग हिने उगाच हे टाकलं ना,
मग तो जो बेड आहे डॅन्यूबचा यांनी बाहेर आणला आणि तो सुकवायला ठेवला. तिथं ऊन येत नाही, तिथं सुकवल कुठून आलं तर हेच कळत नाही, सगळ्यात मोठा प्रश्न. त्याच्यानंतर आपण बघितलं विशाल आणि राखी डान्स करत होते, डान्स इकडे. मग राकेश म्हणतो, अगं राखी तू त्याच्यावर डान्स काय करते, मग तू हे सगळं केल्याचा काय उपयोग, तू डान्स काय करते त्याच्याबरोबर. त्यांनी माझा फ्रेंड आहे, मी डान्स करणार. मग काय झालं, मग बिग बॉस मग इकडं बिग बॉस आले. बिग बॉस म्हणताय, हा टास्क सुरू कराय आधी या घरात असे सदस्य आहे जे पहिले बिग बॉस खेळून आलेले. म्हणजे कोण माहिती का, 3 सदस्य कोण, राखी, विशाल आणि राकेश. येस, हे तिघं खेळून आले पहिले. तरी तुम्ही मूर्खासारखे नॉमिनेशन डिस्कशन करत होता. अरे काय बिग बॉस, करा सगळ्यांना नॉमिनेट तुम्ही, नाही तर मग सजा पण द्या, नॉमिनेशन प्लस सजा. मग मूर्खासारखे सरळ सरळ तुम्ही बोलताय, याला टार्गेट करू, त्याला बाहेर काढू. तुम्ही थोडंसं कोड्यात बोला ना. वा बिग बॉस, कोड्यात बोलून बोलून बिग बॉस आता नॉमिनेशनचं सांगताय, नॉमिनेट करा, कोड्यात बोलून करा. वा बाई. बिग बॉस स्वतःच जर त्यांचे रूल ब्रेक करायला लागले तर कंटेस्टंट काय करणार आहे, मला तर हेच कळत नाही. मग नंतर या शोला राखी सावंत शो बोललं तर यात राग कसला तुम्हाला येतो. राग कशाला यायला पाहिजे. जर राखी सावंत शो म्हणलं तर त्यांना प्रत्येक मिनटं, राखीला प्रत्येक मिनटाची किंमत आहे. ती प्रत्येक मिनटाला गेम खेळायचा विचार करते, गेमचाच विचार करते, एंटरटेनमेंटचा. तुम्ही काय करता, बसता फळं खात, बसता चिक्कू सोलत. अरे काय करता तुम्ही. मग हे सगळं जे ना बिग बॉस बोल म्हणजे हे मी फळांचं नाव घेतलं ना, ते नाही, हे मी माझ्याकडून टाकले तुम्हाला. हे काही करत नसता, बसून फक्त आहे ना, फक्त बोलत असतं, काही करत नाही. याचं हे चाललं, त्याचं ते चाललं, याचं ते झालं, त्याचं ते झालं, यांनी स्वयंपाक नाही केला, यांनी भांडी नाही धुतली, बस हेच चालू राहते. मग राखी अशी, मग राखी तशी, मग इकडं जाऊन राकेश असा आहे, राकेश तसा आहे, मग इकडं विशाल म्हणतो मला अनुश्रीला पडायचं. अरे यांचं हेच चालू असतं, याच सगळ्या गोष्टी. पण राखी जी आहे प्रत्येक मिनिटाला गेम खेळते. आणि अगदी बरोबर बोललात बिग बॉस जर तुम्हाला एवढं कळतंय, राखी एवढं कळते, एवढी डेडिकेटेड आहे ती शोसाठी, तुम्ही तिला ट्रॉफीसाठी विचार का नाही करते. करा, ट्रॉफीसाठी विचार करा, द्या तिला ट्रॉफी. मी म्हणत नाही तुम्ही राकेश आणि तन्वीला टॉप 5 मध्ये ठेवा ना. राखी नंबर 1, तन्वी राकेश कोणी पण टॉप 2 म्हणजे सॉरी नंबर 2वर, मग नंबर 3वर त्यांच्यापैकी जो वरती गेला नंतर तो खाली तो दुसरा, असे ठेवा ना तुम्ही. काय प्रॉब्लेम आहे बिग बॉस. मग असं बिग बॉस बोलले. मग तन्वी म्हणते, अनुश्रीने विचारलं, तूच बोलली होती तन्वी विश्वासाच्या लायकीची नाही. बरं का, आता इथं यांचं चालू झालं का एकमेकींचा गेम एक्सपोज करणं चालू झालं. जसं मी टाकलं आहे थंबनेलवर की यांनी एकमेकींचे गेम एक्सपोज केलेले. जसं अनुश्रीने पण हे सांगितलं आहे. आणि तन्वीचा पण गेम इथं अनुश्रीने केला आहे. अनुश्री मी स्वतःसाठी खेळते, मी इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी आहे, मी स्वतःचं बघते, मी स्वतःच्या स्वार्थाचं. बरोबर आहे, बिग बॉसमध्ये गेलं तर तुम्ही स्वार्थाचंच बघणार. सिरियसली, मी कोणाला दादा पादा करत बसत नाही. यावन त्यावन दादान पादान हेन तो काही करत बसत नाही. मी स्वार्थी आहे, मी स्वतःसाठी खेळते. मग इकडं तन्वी म्हणते, अनुश्री विश्वासाच्या लायकीची नाही आहे, समजलं. हे मी नेहमी बोलत अरे. आणि हा मीठ आहे ना, तू ठप्पा मारून घे. इथं तन्वी ना तिला उकसत होती तिच्या तोंडून काढण्यासाठी, आणि ती त्याच्यामध्ये सक्सेस पण झालेली आहे. पण तन्वीचा स्वतःचा पण गेम आहे ना, हिने एक्सपोज केलेला आहे की तुझे दादा वगैरे करून येणार जे करते ते सगळं बोलली तिथे. ठीक आहे, पण बाकीच्या गोष्टी नाही बोलण्यात आल्या, ज्या गोष्टी बोलल्या जातात. म्हणजे राकेश आणि तन्वी मिळून खेळताय, पण प्रभू आणि दीपालीला साईडलाईन केलेल्या त्या गोष्टी काहीच बोलली नाही. मी या गोष्टी पण काढायला हव्या होत्या, मला असं वाटतंय बोलण्यात. मग म्हणजे ठप्पा मारून घे. खरंच तू टोळी कधीच म्हणजे सोडणार होती सांग, म्हणजे टोळी कधीच सोडणार नाही हेच सांगत होती तू. अनुश्री ते अगं बाई, हा आमचा प्लॅन होता, मी कधीच टोळी सोडली नव्हती. वा 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 सांगितलं बघा. तन्वी म्हणते बघितलं. तन्वी खूप खुश झाली बाई, खूप खुश. मग हे सगळं झालं. मग विशाल म्हणतो, मला चुकली दाखवली होती ना, तेव्हाच मला सगळं माहिती होतं. यांचं अनुश्रीबद्दल डिस्कशन, हे भांडण ऐकल्यानंतर चालू आलं. म्हणून आम्ही ना त्याच गोष्टी मुद्दामून बोलायचो जे ती तिकडं जाऊन सांगायची काटा टीमला. तर आहे विशाल तेवढा मास्टर माइंड आहे की त्याने त्या सगळ्या गोष्टी केल्याच असतील.
त्याबद्दल काही बात नाही. बापरे, मला तर भरपूर सांगायचं बाकी. आजचा एपिसोडच लय मोठा आहे, किती सांगावं किती नाही असं झालं आहे. मला फटाफट आवरावं लागेल, फटाफट. नाही नंतर तन्वी राकेशला ती याच वीकमध्ये याच गेममध्ये गेम वीक होणार बघ. कोणीच विश्वास नाही ठेवणार तिच्यावर. कोणावर? अनुश्रीवर, असं तिचं म्हणणं आहे. पण मला तर तसं नाही वाटत बाई. बघूया. मग बिग बॉस म्हणताय सर्वात जास्त पावरकी दिसली धक्क्यावर. आणि हा पावरकीचा आठवडा सांगितला गेला. आणि मग तुमचे नाके 9 आले असणार. आता पावरकी नाही मिळणार. आता उघडणार नवीन दार. आणि बिग बॉस घेऊन आले आता डेंजर की. आता तुम्ही जसे पावरकीसाठी धडपड करत मरत होता, पावरकी पाहिजे, पावरकी पाहिजे, तेवढंच तुम्ही म्हणाल की डेंजर की नको बाबा, नको नको डेंजर की. ही ज्यांच्याकडं असेल त्याचे नुकसान. या वीकमध्ये प्रार्थना करा का तुमच्याकडं डेंजर की येणार नाही. वा, ज्याच्याकडे जाणार त्याचा गेम ओव्हर होणार. मग इकडं बिग बॉसने टपाल पेटी आणलेली आहे, आपण बघितलं. हल्ली मोबाईल व्हिडिओ कॉल आलेला आहे, इंटरनेट आहे. पण कोणी बोललं या टपाल पेटीत तुमच्या फॅमिलीचं पत्र आहे तर मग मिनिट सेकंद सगळे तंतोतंत बोलून दाखवले बाई. मी लिहिले पण नाही. कितीतरी 1000 सेकंद, कितीतरी काय ते, कितीतरी मिनटं. ते सगळं तुम्ही बघून घ्या एपिसोडमध्ये. खूप कॅल्क्युलेट, माझं गणित कसं. मग घरातल्यांचे शब्द वाचताच आलेत नाही, म्हणजे वाचता आले नाहीत. आणि सर्वात कठीण नॉमिनेशन टास्क हा आहे बाई. हा फराणाच्या वेळेस आला होता आणि फराणा ना इथून हिरोईन झाली होती या टास्कपासून. आणि जेव्हा तिने ते पत्र श्रेड केलं आणि ज्याप्रमाणे तिचा घरात वावर होता, बापरे. नीलमचं पत्र श्रेड केलं आणि ती हिरोईन झाली, सगळ्यांच्या विरुद्ध गेली आणि सगळी पब्लिक तिच्याबरोबर जाऊन उभी राहिली बाई. क्या बात आहे. आणि काय मला कळत नाही, रुचिताच्या वेळेस हा टास्क नाही आणला. रुचिता का माहिती याच्यात मास्टर झाली असती का झिरो झाली असती. कारण विशाल सोबत जर तिला उभं केलं असतं तर तिने विशालचं पत्र देऊनच टाकलं असतं. त्याबद्दल काही बात नाही. त्याच्यामुळं नसते. हा, विशालच्या विरुद्ध तन्वीला उभं केलं असतं ना, मग भारी मजा आली असते. मग काहीतरी वेगळं एक नंबर ते झालं असतं. पण इथं मग रुचिता डायरेक्ट अप झाली असती आणि डाऊन. या गोष्टी होत होत्या, म्हणूनच कदाचित रुचिताला काढलं यांनी. ठीक आहे, त्याच्याबद्दल बोलू आपण. सध्या टपालपत्राबद्दल आपण बोलून घेऊया की टपालपत्राचा नॉमिनेशन टास्क आलेला आहे. आता ज्याचं पत्र श्रेड होणार तो नॉमिनेट होणार, ज्याचं पत्र वाचलं जाणार तो नॉमिनेशनपासून वाचणार. म्हणजे त्याच्याबरोबर त्याला डबल मिळेल. नॉमिनेशनचा खतरा निघून जाईल, प्लस घरच्यांचं पत्र पण वाचायला मिळेल, आहे की नाही. पण इकडं एक वेगळं झालं. आता मी तुम्हाला सांगते काय झालं. नंतर नॉमिनेट होणार की नाही ते नंतर पेपर श्रेडर मधून श्रेड करायचं होतं. ज्यांचं पत्र सुरक्षित तो सुरक्षित, आणि ज्याचे पत्र गेलं तो नॉमिनेट. मग रेवा आणि राखीला इथं संचालक केलं. वा बिग बॉस वा. मग घंटीचा आवाज येईल आणि तोपर्यंत चर्चा करायचा आहे. घंटीचा आवाज आला की बझर वाजवायचं आहे तुम्हाला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आहे ना जोडीने संधी मिळणार याच्यामध्ये. तर पहिली जोडी आली इथे प्राजक्ता आणि सागर. प्राजक्ता, तुमच्यासाठी तुमच्या आईचं पत्र आलं आहे. प्राजक्ता, ठीक आहे. सागर, तुमच्यासाठी तुमच्या मुलीचं पत्र आलं आहे. सागर काय रडू आलं आणि मी त्याची ॲक्टिंग नाही करणार यार. त्याच्या मुलीचं पत्र आलं आहे. इमोशनल तो नक्कीच असणार, जबरदस्त असणार. आणि त्याच्या जागी कोणी असो, कोणी किती मोठा गेमर असो, मुलीचं पत्र आलं तर तो यार इमोशनल होणार. इवन बायकोचं बी आलं तरी इमोशनल होणार. पण मुलीचं एक वेगळं असतं यार, असतं की नाही. बायको आई एका बाजूला आहे, म्हणजे मी म्हणत नाही त्यांचं महत्त्व कमी, पण मुलीचं आणि बापाचं नातंच वेगळं असतं बाई. जगा वेगळं नातं आहे मुलीचं आणि बापाचं. त्याबद्दल मी तर काही बोलणार नाही, काही टिप्पणी करणार नाही, काहीच नाही. नवऱ्यासाठी बायको तर तितकी महत्त्वाची असतेच, त्याबद्दल काही डाऊट नाही. खूप प्रेम असतं, काही डाऊट नाही. पण ज्या वेळेस एका पुरुषाच्या आयुष्यात त्याची म्हणजे मुलगी होती ना, ती एक वेगळी फिलिंग असते, वेगळी, खूप वेगळी. तर सागर इथं रडतोय, मुलीचं नाव ऐकतात. सागरला मुलीचं पत्र आलं आहे, प्राजक्ताला आईचं. मग बिग बॉसनी टपालपेटीतून एकमेकांची पत्र घ्यायला लावली. आणि मग प्राजक्ताला विचारलं गेलं बरं का. मी ना याचं आहे ना काही गोष्टी ना याच्यात लिहिल्या आहे, मोबाईलमध्ये पण लिहिल्या आहे मी. वेटा सांगते मी तुम्हाला. कुठं गेलं? एक मिनटं.
हां, प्राजक्ताला मी तुला प्राजक्ता ती मी तुला वाचू देते. प्राजक्ता इतकी गोड बोलत होती, ती सागरला म्हणायची नाही तू वाच. सागर म्हणतो नाही तू वाच. पहिले सागरनी बसून खूप रडून घेतलं, खूप मुलीचं पत्र. खूप रडला बाई, खूप रडला. आणि खरंच रडला तो, रिअल रडला, रिअल. माहिती आहे का, याबद्दल काहीच नाही. खूप रडून घेतलं आणि खरंच होतं असं. तर रडून घेतलं त्यांनी, मनसोक्त रडून घेतलं. आणि नंतर तो उभा राहिला. मी ठीक आहे प्राजक्ता, तू तुझ्या आईचं पत्र घे, मला काही प्रॉब्लेम नाही. ती म्हणते अरे नाही तू घे ना. बरं का प्राजक्ता, बरं का ऐका पहिले फक्त. प्राजक्ता नाही तू घे, अरे तुझ्या मुलीचं आलंय घे तू. हां तू नाही अगं तू घे, तुझ्या आईचं आलंय. मग सागर म्हणतो तू वाच. माझं रडून झालंय तू वाच. बजर वाचले. मग बिग बॉस म्हणता वेळ संपली. त्याच्या आधी पण जे डिस्कशन झालं ना ते सांगते. हे बघा वेळ संपली. मग प्राजक्ता सागरने म्हणजे सागरने स्वतःच तो बजर आहे ना, म्हणजे प्राजक्ता असं आहे ना म्हणजे ना ॲक्टिंग चालू होती, फुल ड्रामा. बरं का प्राजक्ता खूप तुटले मी, खूप बिथरले मी, खूप बिखरले मी. असं मला सागरचं पत्र आहे ना म्हणजे असं हे नाही करू ते, पण मला माझ्या दिलावर 100 किलोचा दगड ठेवून आहे ना आता बजर वाजवायचे. असा बजरजवळ हात नेला. आता समजा हे बजर आहे, असा ठेवला की अलगद. आता ती म्हणाल आता मी ना जरा 5 सेकंद 10 सेकंद पॉज घेते, थोडा रडते, मग थोडा ड्रामा करते, मग दाबते. का मला किती हर्ट झालं आहे, मला किती दुःख झालं आहे. मग तिने जसा हात ठेवला. आता सागरच्या मनात काही नव्हतं बरं का, सागरच्या मनात काहीच नव्हतं. इव्हन सागरला बी माहिती नव्हतं का राखी काय डिसिजन दिली वेळेवर. तर हे असं ठेवलं आहे. आणि मग इकडून आहे ना सागर म्हणजे तिने असं ठेवला होता. मला खरं होत नाही सागर असं एकदम बरं का, एकदम गोड पद्धतीने. काय म्हणजे इतका तिला ट्रॉमा झालाय काय कळत नाही. लगेच इकडून सागरने दाबला. अगं लगेच सागरने जसा हात दाबला तसं बजर वाजलं. इकडून राखी यार काय बोलू तुला. राखी यार खूप प्रेम तुला राखी, काय खरी गेमर यार राखी. नंतर रेवाने तिच्या हामध्ये हामी मिळवली. ते ठीक आहे. मग नंतर यांनी बजर दाबला तो तसा. मग इकडून सागरने जसा बजर दाबला, राखी बोलली हा बजर सागरने दाबला. प्राजक्ता शॉक. प्राजक्ताचं तथपपत नाही बजर मी वाजलाय. अरे ही तर आत्ता काय हिला तर ट्रॉमा झाला होता ना, ड्रामा करतोय. सागरला पत्र वाचू दे वगैरे लय चालू होतं ना हिचं. लगेच बजर मी दाबलाय, मला माझ्या आईचं पत्र वाचायचंय मला. अरे तू सगळे तयारी मनाशी तयारी केली. ते आता आईचं पत्र ठीक आहे, मी तिचे इमोशन समजू शकते. पण मग हिने नाटकं काय केली का सागर तू वाच. मग मला खूप दुःख होतंय. का बरं ही नाटकं केली. स्वीट पॉयझन आणि स्नेक गेम जर राखीने ओळखला आहे तो अगदी बरोबर आहे. जी असलियत इथे दिसली ना प्राजक्ताची, हीच असलियत मला तुम्हाला सांगायची होती. समजलं का. ही जी आहे ना म्हणजे तोंडावर एक आणि बितल्यावर गोष्टी वेगळ्या. तर राखी यार तुझा निर्णय जो तू दाखवलाय आणि जो तिचा असली चेहरा लोकांना दाखवलाय ना त्याबद्दल एकदम. जर इथं राखी म्हणली असती ना का प्राजक्तानी दाबलंय बजर, तर इथं तर सागर तर काहीच बोललं नसतं यार. सागर नाही एवढा. पण सागरला प्राजक्ताबद्दल वाटतं नाही का, एक फ्रेंड किंवा मग ते काही पण तसं प्राजक्ताला नाही वाटत. प्राजक्ता ती नाही मला माझ्या आईचं पत्र वाचायचं होतं यार, मला वाचायचं होतं. मग इकडं सागर म्हणतो टेन्शन घेऊ, मी सुद्धा माझ्या मुलीचं पत्र वाचणार नाही बरं का. तेव्हा तिचा चेहरा बघण्यासारखा होता प्राजक्ताचा. पण जेव्हा बिग बॉस बोलले, बिग बॉसने अनाऊन्स केलं का सागर तुम्हाला सगळ्यांसमोर हे पत्र इथं वाचावं लागेल, तेव्हा तिची हवाई उडली होती. तिला काय यार मग काय ड्रामा केला तू. शी सच अ फेक यार, सच अ फेक. मी हेच म्हणेन. इतके दिवस तिचा असली चेहरा नाही दिसला ना, आता हळूहळू तिचे रंग जे आहे ना समोर यायला लागलेत. आणि डबल ढोलकी प्राजक्ताला इथे मी म्हणणार आहे बाबा, हाय डबल ढोलकी. आणि तिथून पलटली पण ती, मला माझ्या आईचं पत्रच वाचू दे. मग बिग बॉसने सागरला सांगितलं, सागरने बजर वाजवला जसं अनाऊन्स केलं ही लगेच बिथरली. का बरं हिला तर मग अशी खुशी होत होते ना तुझ्या मुलीचं पत्र वाच वगैरे. आता का मग तुझं एवढं बोलणं. मग त्याच्या आधी काय झालं नाही हे पण सांगते मी तुम्हाला. बजरच्या आधी काय गोष्टी घडल्या. मग सागरने मोठ्याने पत्र वाचलं. प्राजक्ता अरे यार माझा हात होता, मी दाबणारच होते. मग सागर म्हणतो सॉरी मी दाबला आणि मला माहीत नव्हतं ती असा डिसिजन घेईल. ती काहीच नाही बोलली. मग सागर रडतोय, सगळे रडताय. तुमच्या मम्मीची भांडणं मिस करते असं त्यांची मुलगी म्हणत होती. आणि मम्मी मिस करते खूप, मला अभिमान आहे मी तुमची मुलगी आहे.
खूप इमोशनल पत्र होतं यार. मी इथं लिहिलं नाही आहे, तुम्ही जाऊन ते ऐका हेच म्हणेल मी. आणि ना हे बजर वाजायच्या आधी काय गोष्टी घडल्या मी सांगते तुम्हाला. प्राजक्ताने हळूच हात ठेवला तर मी तुम्हाला सांगितलं ती असं दाखवत होती मी खूप इमोशनल. मग सागरने ते डायरेक्ट वाजवला बजर, डायरेक्ट हात ठेवून दिला. त्यांनी काही विचार नाही केला, त्याच्या मनात काहीच नव्हतं खरं सांगते. आणि सागरने जसं वाजवला आणि हिचा ड्रामा म्हणजे ना तेव्हानी चालू झाला बरं का. तेव्हा राखीने जसं अनाऊन्स केलं का सागरने तिचा चालू झालं लगेच. ही इतकी ड्रामा करायला लागली, इतकी ओव्हर ड्रामा करायला लागली प्राजक्ता. आणि म्हणली की म्हणजे आरबी तूच हिला खुणवलं असणार, तूच हिला हिनवलं राखीला. तर ते माझं काय, तर ही नाटकी साखर जी ना, स्वीट पॉयझन, ही आयुर्वेदिक साखर जी ना ही समोर आली बाई. तन्वी जसं म्हणली का स्वीट पॉयझन गेम आहे तिचा, तो स्वीट पॉयझनच गेम एकदम आता समोर एक्सपोज झालेला आहे. ज्याप्रमाणे ती सागरला म्हणत होती आणि नंतर लगेच पलटी पण मारली हिने. काय बोलू मी आता. कोड वापरून हे तर झालं. नंतर सागर बोलला तू वाचते प्राजक्ता. मग इकडं आहे ना, पहिले सागर काय बोलला माहिती का, मी डेंजरमधून जाऊन आलेलो आहे आणि म्हणून आहे ना मला वाचायचं आहे असं बोलला सागर. जेव्हा ही इमोशनल झाली ना तेव्हा ऐका बरं का काय बोलला, मी डेंजर झोनमध्ये जाऊन आलो आहे तर मला वाचायचं आहे. प्राजक्ता म्हणती मला नॉमिनेशनचं काही नाही, मला ना फक्त ते लेटर वाचायचं आहे. सागर म्हणतो ठीक आहे, बजर वाजव तू आणि तू वाच पत्र तुझ्या आईचं. मी आता डेंजर झोनमधून आलो आहे तर म्हणजे त्याला सेफ व्हायचं होतं सागरला. पण इकडं प्राजक्ता लगेच म्हणते लगेच पलटी मारली. पहिले म्हणे तू वाच, लगेच नंतर पलटी मारली. मग सागर जेव्हा म्हणलं ना का तू वाचते, हो मला वाचायचं आहे, लगेच पलटी मारली बाई. काय बोलणार यार हिला आता, खरंच खतरनाकी ही पलटी मारली हिने. अनुश्रीला नॉमिनेट करायचं काटाचं डिस्कशन चालू होतं मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना घरामध्ये घडलेल्या आहेत. अनुश्रीने तन्वीला एक्सपोज केलं, पण तन्वीला इतकं एक्सपोज नाही केलं तिने, 2-4 शब्द बोलली. पण अनुश्रीचं सगळं गेम जो आहे समोर आलेला आहे. आता पण बघूया ती काय करते. आणि मी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगणार होती का रुचिता लोकमत फिल्मीला काय बोलली, तर तिने सांगितलं माझं मॅनिप्युलेशन झालं होतं. राकेश ने बहिणीवरूनही शिवी दिली आहे, ती दाखवली नाही आणि खरोखरच आपण बघितली नाही. ती म्हणे की माझ्या क्लिपमध्ये आहे, तर ज्यांना वाटत असेल त्यांनी प्लीज रुचिताची क्लिप बघावी तिच्या अकाउंटला जाऊन, रुचिता जामदारच्या. तर तिने सांगितलं आहे का टाकली तिच्या टीमने का कोणी, तर तुम्हाला जर बघायची असेल राकेशची तर जाऊन बघू शकता, हे बोलली तिने. आणि माझ्या क्लिपमध्ये आहे तिथे वेगळी इमेज बिल्डअप केलेली आहे माझी, असं ती म्हणते, केली जाते असं, म्हणजे तिथं वेगळी इमेज बिल्डअप केली जाते असं बोलली ती. आणि त्यानंतर राकेश आहे ना प्रायव्हेट पार्टचा तो एक मुद्दा आपण बघितला, लय उचलला तक्रार रुचितानी प्रायव्हेट पार्टला हात लावला. तर ती म्हणते सगळं एडिट केलं आहे, त्यांनी दाखवलंच नाही. जेव्हा रितेश सरांकडनं विचारण्यात आलं का तुमच्या कोणत्या प्रायव्हेट पार्टला हिने हात लावला, तर तो बोलला माझ्या ना चेस्टला हात लावला, चेस्टला. तर ती म्हणे चेस्ट कसं काय प्रायव्हेट पार्ट असू शकतो ते पुरुषांचा. राकेश म्हणतो का स्त्रीचा चेस्ट हा पार्ट प्रायव्हेट आहे तर पुरुषाचा पण आहे. तर हे सगळं आहे ना एकदम इलॉजिकल वाटत होतं, म्हणून यांनी ऑन एअर म्हणजे ऑन एपिसोड आपल्याला दाखवलंच नाही. तर ती म्हणे ते सगळं काढून टाकलं यांनी. तर आहे ना हे असं झालं होतं. आणि तर परत ती म्हणे ती तन्वी जी आहे ना तिच्या कानाजवळ जाऊन ओरडत होती. ती आणि तन्वीने ठाणलं होतं की मला घराबाहेर काढायचं नाही का, असं तिचं म्हणणं आहे. मला ती बोलली. आता मला वाटतं तन्वी बाहेर इंटरव्ह्यू देईल ना तेव्हाच आता या गोष्टी सांगेल मी. आता काय बोलू मी, कारण मग मी आता हे बोलली तर हे म्हणले मी रुचिताची, मी कोणाचीच सपोर्टर नाही. आता बाहेर येऊन जे कंटेस्टंट रिव्हील करताय घरातलं तेच सांगते. म्हणून म्हणते बिग बॉस हे कंटेस्टंट बाहेर येऊन तुम्हाला असं वाटत आहे का असं बोलताय तर तुम्ही 24 तास लाईव्ह करा ना, करा लाईव्ह 24 तास. हे सगळं 24 तास लाईव्ह नसल्यामुळे नाही, मनाप्रमाणे एडिट करता, मनाप्रमाणे गोष्टी दाखवता, हेच म्हणेल मी, बाकी काहीच म्हणून नाही शकत. मग त्याच्यानंतर ही म्हणत होती की मला आहे ना स्मोक सहन होत नाही, मला त्याची ते ॲलर्जी येते, ते धुवा असतो तो स्मोकचा. आणि तन्वी ना स्मोक करून यायची आणि मग त्याच्यानंतर खूप वेळा असं झालं
ती तिच्या कानाजवळ आहे ना अशी काहीतरी बोलायची, ज्याच्याने ती ना ट्रिगर होत होती आणि तिला ते स्मोकचा वास सहन होत नव्हता आणि मग त्याचे म्हणजे सिगरेटचा, आणि मग त्याच्यानंतर तो भपका यायचा आणि मग ती चिडायची आणि त्याच्यात नंतर तो खरगटीवाला मुद्दा आहे ना तो झालेला आहे. मला वाटतं तो शाळेच्या टास्कमध्ये ना मी बघितलं होतं, राखी जेव्हा ऑन कॅमेरा बोलत होती तेव्हा ती बोलत होती. आणि मला का असं वाटतंय, तन्वी जेव्हा हिच्या कानात बोलत होती ना तर तन्वीचा तो काय यार बॅटरी ना म्यूट केली असावी, म्हणजे आपल्याला आवाज आलेला नाही आहे त्या काय बोलत होत्या ना. कारण जशी रुचिता ती ओरडत होती तर मग यायला पाहिजे होतं काय बोलली ते. आपण नाही तर कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला असता तर तन्वी नेमके काय बोलते. तर ती म्हणे मला ती ट्रिगर करत होती. तर ते आता बघूया काय ट्रिगर होतं आणि काय नाही ते हिने नीट सांगितलं नाही, पण मी बघितलं तिचा इंटरव्ह्यू. आता तिने जर दुसरीकडे काही इंटरव्ह्यू वेगळा देईल किंवा मग याच्याबद्दल काय अजून उघडपणे मत मांडेल ते बघूया. पण सध्या ती हेच बोलली भाई. तर तिने मला ट्रिगर केलं, कानाजवळ बोलली आणि त्याच्यानंतर ती खरकटे म्हणून बोलली. ती म्हणे मी त्याच्या म्हणजे ते खरकटे त्या पर्स्पेक्टिव्हने बोलली पण नाही, त्याच्यानुसार बोलली पण नाही जसं ते घेतलं गेलं घरात. आणि खरकटे मी त्याच्यानुसार बोलली पण नाही म्हणे, मी वेगळ्या पद्धतीने बोलले. आणि त्यांनी ना ते खूप मुद्दा आहे ना दुसरीकडेच नेला तो मुद्दा. मी खरकटे बोलण्याचा मुद्दा यांनी दुसरीकडेच पळवून नेला असं तिचं म्हणणं आहे. तर एकंदरीत हा होता यार आजचा एपिसोड. आणि मी सांगितलं का रुचिताने जो इंटरव्ह्यू दिला आहे जाऊन बघा तुम्ही लोकमत फिल्मीवर. मी तर कृतिक मांडणार आहे, तर तुम्ही तिचं म्हणणं तिथं जाऊन ऐका, जे रुचिताचे फॅन आहे ते. आणि हा होता ओव्हरऑल आजचा एपिसोड. उद्या आपल्याला कळेल नॉमिनेशन काय. सध्या प्राजक्ता नॉमिनेट झाली आणि तिचा असली चेहरा पण आला समोर, स्वीट पॉइझन. तर मी हेच म्हणेन की प्राजक्ताबरोबर जे गेम खेळताय बरं सांभाळून खेळा, मग संकेत असो कोणी असो. तर हा होता एपिसोड नंबर 58. मला सांगा कसा वाटला. प्राजक्ता नॉमिनेट झाली, आज रात्री नॉमिनेशन लिस्ट पूर्ण कळणार आहे. तर एकंदरीत या गोष्टी आहे. अनुश्री ज्याप्रमाणे रडली, अनुश्री नॉमिनेशनमध्ये गेली आहे असं वाटते. संस्कृतीने शिराड केलं तिचं पत्र. तर बघूया बाकीचं काय आहे काय नाही. तर सध्या तर याच गोष्टी दिसत आहेत. एपिसोड नंबर 58 तुम्हाला कसा वाटला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला मित्रांनो बिलकुल विसरू नका. आणि तुम्हाला काय वाटतं नॉमिनेशन डिस्कशन, बिग बॉस किती यार सपोर्ट करताय काटा टीमला. तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला नक्कीच सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तन्वी राकेश टॉप 2 हे मी नेहमी बोलत असले दोघांपैकी की एक विनर होईल हे पण सांगते मी तुम्हाला. आता विशालला हे मेकर्स घेऊन जाता का नाही का माहिती. आता बघूया, अजून 40 दिवस गेम आहे यार. अजून मी 2 वीकने सांगते तुम्हाला विशाल टॉप 5 मध्ये जातोय की नाही जातोय. बघूया आता बिग बॉस विशालच्या पण क्लिप्स काढता की काय किंवा काय 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 बघू. तर मी आता तुमचा निरोप घेते. बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. सॉरी मी लेट झाले यार, पण रात्री टाकणार आहे आजचा रिव्ह्यू. रात्री लेट नाईट टाकेल, सो त्याच्यामुळे रात्री बघा 12 वाजेपर्यंत टाकून देईल. सो टेक केअर, बाय बाय, हॅव अ नाईस डे.